मराठा आरक्षणासाठी लढणारा मराठा योद्धा माननीय मनोज जरांगे पाटील उद्यापासून सांगली जिल्हा दौऱ्यावर. आटपाडी, कवठेमंकाळ, बोरगाव, कडेगाव येथे होणार जाहीर सभा. मराठा योद्धा मराठ्यांच्या लढ्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून आरक्षणासाठी आंदोलन करणारे मराठा नेते माननीय मनोज जरांगे पाटील यांचा रविवारपासून 2 दिवस सांगली जिल्ह्याचा दौरा आहे. जरांगे पाटील यांच्या सभांच्या यशस्वीतेसाठी सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांकडून गेल्या 8 दिवसापासून जोरदार तयारी सुरू झालेली आहे. नियोजित कार्यक्रमानुसार मनोज जरांगे पाटील हे रविवारी सायंकाळी आटपाडी येथे आगमन करतील. तेथे त्यांची जाहीर सभा पार पडणार असून आटपाडी येथेच त्यांचा मुक्काम असेल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सोमवारी सकाळी 10 वाजता आटपाडी नागजमार्गे ते कवठेमंकाळ येथे येतील. तेथे त्यांची जाहीर सभा होईल. कवठेमंकाळ येथील सभा आटोपल्यानंतर ते कवठेमंकाळ तासगाव मार्गे दुपारी 3 वाजता बोरगाव, तालुका वाळवा, जिल्हा सांगली येथे पोहोचतील. बोरगावमध्ये अखंड मराठा समाज जिल्हा सांगली यांच्या वतीने जाहीर सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे. बोरगाव येथील सभा संपून ते सायंकाळी बोरगाव देवराष्ट्र मार्गाने कडेगाव येथे पोहोचतील. कडेगाव येथे त्यांची जाहीर सभा या निमित्ताने होणार आहे. सांगली जिल्ह्यामध्ये 2 दिवसाचा दौरा त्यांचा या ठिकाणी आयोजित करण्यात आला असून त्यामुळे मराठा समाज या सभेसाठी जोरदार तयारी करताना दिसत आहे. जत तालुक्यासह संपूर्ण सांगली जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यामध्ये या बैठका आयोजित करण्यात आल्या होत्या. जरांगे पाटील यांच्या सर्व सभांना मराठा बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान सांगली जिल्ह्यातील सर्व सकल मराठा समाजने या ठिकाणी केले असून त्यांच्या सभेला मात्र जोरदार गर्दी होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे. Press the bell icon on the YouTube and never miss another update.